नमस्कार मंडळी, मी प्रकाश स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी 6:30 झाले आहेत, आता निघतोय. डोळा पण माझा जाम सुजलाय, तो दुखतोय. काय माहिती काय 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 चावलं तिथे. तर बघूया. आता काल बालकीचा पाय पण दुखत होता, तर सकाळी उठली नव्हती. आता उठून काय दुखतोय की नाही ते बघायला लागेल, नाही तर डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल तिला. तर तुमचा जास्ती वेळ नाही घेत, तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा. काल पाणीपुरी खाऊन झाले, आज वडापाव खात आहेत. तोंडाला धीर नाही जरा त्यांच्या पण. दररोज चालू असतं काय नाही काय बाहेरचंच. तुमच्याकडे पण कोण असेल तर टॅग करा त्याला. आज तिचा पाय ठीक आहे आणि रोजच्या सारखाच भुर्जी आणि आपलं ऑमलेट आणि भात आहे, सुका भात ना भाऊ. डाळ टाकूया त्याच्यावर का? डाळ आवडत नाही तुला? डाळ आवडत नाही? हा, डाळ टाकूया त्यावर, थोडीशी टाक ना. ठीक आहे, असंच खाणार, खा. आज आमचा अंडा राईस बनवण्याचा बेट ठरलाय, तर तुम्हाला दाखवते. आम्ही सर्व तयारी करून ठेवली आहे ती. तर तुम्ही बघू शकता आमची सर्व तयारी झाली आहे. इथे कांदा, इथे कांद्याच्या पाती, तिथे राईस आहे, इथे अंडी, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि हे विनेगर. अशी एकूण आमची सर्व तयारी झालेली आहे. तर पुढची रेसिपी मामा तुम्हाला दाखवेलच कशी बनवायची ते. तर चला मग बघूया. तर मी आधी कांदे टाकून घेतोय थोडासा. कांद्याची पात थोडेसे कांद्यासाठी काप टाकून घेतले. कांदे पात टाकलेली आहे, थोडीशी ठेवली ती नंतर टाकायला. तर ती शिजवून घेते ती चांगली. कांदा शिजला पाहिजे मग बरं वाटतं म्हणजे खायला. बंद करा. अंडी टाकून घेतोय, थोडं असतेच टाकायचं. अंडं टाकून घेतले मी. जरा ते असेच हे करायचं. पूर्ण मिक्स करून झाली आहे, थोडी बाकी आहे अजून. त्यामध्ये राईस टाकून घेतोय. चिली सॉस टाकून घेतलाय मामाने, बघा बघू शकता. अरे लक्ष नसला मग. सॉस टाकतोय. आता ग्रीन चिली सॉस टाकतोय. तर आपण आता मिक्स करून घेऊया. तर म्हणजे 1 चमचा विनेगर टाकतोय मी त्यात. मामा मीठ टाकून घेतो याच्यामध्ये, बघा. आणि मीठ टाकून झाल्यानंतर तो सर्व मिक्स करून घेणार आहे. अंडा राईस बनवून झालाय. वास खूप भारी येतोय. आता आम्ही खायला बसणार आहे. तुम्ही पण या आमच्यासोबत खायला. न जेवणारी पोरगी आज अंडा राईस बनवला तर दाबून खाते.
हे बघा पहिला सुका भात खाऊन झाली आणि आता बसून बघा कशी खाते. तर हे आणि हे माकडं बघा अजून. दररोज डाळ भात खाऊन वैतागलेली अंडा राईस खाते. हे बघा तो पण संपत नाही ती. मला बोलते तुम्ही खावा. एक इकडे आणि एक इकडे. बोल मी दररोज डाळ भात खाणार. सांग भाजी पण खाणार. आजचे दिवस अंडा राईस आहे. उद्या परत सुका भात आहे तिचा. अंडा राईस दररोज अंडा राईस पाहिजे. तर मंडे आमचं आता जेवण झालंय. बसलोय टाइमपास करत आम्ही इथे. बाजूला भाची आहे. इथे माझी मुलगी आहे. हा माझ्या मित्राचा भाचा आहे. तर आम्ही त्या जरा टाइमपास करत बसलोय. डोळा लय सुधार चाललाय ना सोनू. ते सुटलेलं वाटतं ना. डोळा सुटलेलं काय माहिती काय झालं. असं वाटतं कोणीतरी मारलंय मला असं वाटतंय. डोळ्याच्या खालती सुजलंय इथे. आता कोण बोलत हा बेवडा पिऊन पडला असेल आणि मार खाऊन आला असेल है ना. असंच बोलतो. तर मंडळी मी दारू बिरू तर काय पित नाही. आता तुम्हाला पण खरं वाटेल तर माझी पोरगी सांगू शकते भाऊ मी दारू पितो. तर चला आता हातून टाकायला टाईम झाला आमचा आणि दोघी आता झोपतील. त्यांचा काय टाईम नाही. त्यांच्या 1:30-2 वाजता झोपतात हे लोक. आता मेंढीकोट खेळायला बसतील टाइमपास करत. तर माझ्या 2 मुली तर झोपते. आता झोपायचं आता हातून टाकायला लागेल त्यांना. मग ते आता पडल्या झोपून जातील. तर विचारतो बायको टाकते का नाही. तर मला टाकायला लागणार आहे. तर चला मग. पूर्ण फॅन आहे माऊलीची. जे व्हिडिओ लागले ना हे बघा त्याची ती बघत असते. डोळे चालणार नाही इकडे तिकडे ना. तुला माऊली आवडतो माऊली. हो जाते तू माऊलीकडे. जाते माऊलीकडे जाते तू. जाते. ए हिला सोडा माऊलीकडे. आपण जाऊया उद्या माऊलीकडे. हा काय दादाकडे जाऊया आपण. जाऊया. आणि इकडे मसाला कुटायचं काम चालू झालंय. माऊली व मसाला कुटतोय. तो बघ दगडांचा जबरदस्त झाली पाहिजे बरं का. आहे ना. डायरेक्ट तनुच्या घरात यायला पाहिजे. तर मंडळी तुम्हाला बाहेर दाखवतो. हे कोण आहे? परवाची रांगोळी बघा अजून तशीच आहे. अजूनही काय झालेलं नाही जरा तिला बघा. थोडंसं तिथे फक्त सफेद ह्या साईडला सफेद बॉर्डर गेली आहे त्याची. बाकी आहे तशीच आहे बघा एकदम. आज कुठली अमावस्या आहे का. पौर्णिमा आहे ना. हां तर आजच्या दिवशी गावी हे करतात ना लग्न लावतात तुळशीला. तर आजच्या दिवशी गावी तुळशीला लग्न लावतात. आपल्या इथे कालच झाली. मम्मी बाहेर आहे. बाहेर लिफ्टची सीड्यांची इथे बसू दे ना. असं नाही करायचं बाब्या. दीदी आहे ना. असं थोडी ना असतं. हे बघा टी शर्ट अशी टाईट कर बाबू. हे बघा आईचं शेपूट हे खोटं आहे. हा हे फक्त माझंच शेपूट आहे. ते नावापुरता तिने टी शर्ट घातलेली. तिथे आईच्या शेपूटच्या जागी बापसाचं शेपूट असं पाहिजे होतं. सॉरी बाबांचं. हा रावी गाई आली आतून टाकायचं का. माऊली बघत बसणार आहे. माऊली बघत बसणार नंतर येणार. ठीक आहे चालेल. आता नको आधी बस नंतर ये. हा मी आतून टाकतो. हा
हां बस. चपाती टाक पटकन. हे 10 वाजले, 10 झाले. आता हातरून टाकायचा टाइम झाला माझा. तो मीच टाकतो दररोज. तर तो मी टाकून घेतो आणि तुम्हाला दाखवतो बघा. तोंडाला काय लावते बेसन. इकडे बघ जरा. हे बघा बेसन लावून घेते. भांडी घासायची राहिली तशीच. हे बघा तो एक नंबर देऊ काय रे? ते बघा फोटो शूट मध्ये दंग आहे पूर्ण. आणि हे माझं शांत बसले पण. मिळून टाकून झालंय. झोपायची तयारी आता आमची. आज काय परीचा पाय दुखाला आहे. चांगली खेळत होती. झोपली आता मोबाईल घेऊन. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला चांगला वाटला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.